आज तब्बल 17 वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल लागलाय। सबळ पुरावे नसल्यानं कोर्टाने 7ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। मात्र आजच्या निकालानंतर या प्रकरणातील माजी एटीएस पोलीस निरीक्षकाने खळबळजनक दावा केलाय। या प्रकरणातील तत्कालीन तपास अधिकारी परमवीर सिंग यांनी मला सरसंघचालक मोहन भागवतांना पकडून आणण्याचे आदेश दिले होते, असा मोठा दावा महबूब मुजावर यांनी केलाय। मालेगाव स्फोटाच्या घटनेवेळी मुजावर पोलीस निरीक्षकपदी होते। भगवा दहशतवाद सिद्ध करण्यासाठी मला खोटा तपास करायला सांगितलं, असा दावाही मुजावर यांनी केलाय। मालेगाव स्फोटाच्या निकालानंतर महबूब मुजावर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले। त्यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली। त्याशिवाय गोपनीय आदेश पण होता। गोपनीय आदेश होता। मग ते गोपनीय कसं असतंय, त्या गोपनीयतेची वाच्यता करायची नसते। आता ते फुटलंय, भांडं फुटलंय। तो गोपनीय आदेश म्हणजे आदरणीय मोहन भागवतजींना धरून आणा असं होतं। अटक करून आणा असा नव्हता आदेश, धरून आणा हा शब्द होता। जे काही एटीएसचे प्रमुख होते त्यावेळेचे आणि परमवीर सिंग होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी रोज मला देत असलेल्या सूचनाप्रमाणे मी काम करत होतो आणि रोजच्या रोज त्यांना फीडबॅक देत होतो, जिथून असेल तिथून।